नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकांच्या महासंगमच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आता गिरिजेच्या हातावरील मेहंदी पाहते आणि म्हणू लागते, अरे वा, मेहंदी तर छान उजळली आहे. नवऱ्याचं प्रेम जास्तच आहे वाटतं तुझ्यावर. तर गिरिजा म्हणते, ताई अगं तूच तर म्हणाली होतीस ना की हातावर मेहंदी जास्त उजळली म्हणजे सासू सासऱ्यांचंही प्रेम मिळतं. तर आता सायली म्हणू लागते, हो ग, नवऱ्याचं प्रेम मिळालं की आपोआपच सासू सासऱ्यांचंही प्रेम मिळतं, काळजी करू नकोस. तर गिरिजा अस्वस्थ असते आणि गिरिजा सायलीला म्हणते, काय माहीत या मेहंदीचा अर्थ नक्की काय असेल. तर आता गिरिजाच्या या बोलण्यावर सायली गिरिजाला म्हणते, असं का बोलतेस गिरिजा, काय झालं आहे. आता गिरिजाच्या मनाची ती घालमेल सायलीला कळालेली असते. गिरिजा अस्वस्थ असते, उदास असते, हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आता गिरिजाला भेटण्यासाठी तिचे बाबा आणि भाऊ आलेला असतो. आता मोनू जोरातच तायडे अशी हाक मारताच गिरिजा लगेच खुश होते आणि मोनू धावतच येऊन गिरिजाला बिलगतो. गिरिजा खूप खुश होते आणि आनंदानेच त्याला जवळ घेते. तर त्यानंतर आता गिरिजाचे बाबा गिरिजाला विचारतात, बाळा तू कशी आहेस. गिरिजा मान डोलावत होकार देत म्हणते, बाबा मी ठीक आहे. तर त्यानंतर आता मोनू गिरिजाच्या हातावरील मेहंदी पाहतो आणि म्हणू लागतो, तायडे अगं एकच नंबर. तर आता गिरिजाचे वडील तिच्या हातावरील मेहंदी पाहतात आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत. त्यांचे डोळे पाणावतात आणि ते गिरिजाचे हातात घेत म्हणतात, बाळा मेहंदी खूप छान रंगली आहे, पण बाळा एकदा का पोरीच्या हातावर मेहंदी रंगली की ती परकी होऊन जाते ग. आता हे शब्द गिरिजाला खूप कठीण वाटत असतात आणि हे सगळं काही बोलत असताना तिच्या बाबांनाही खूप वाईट वाटत असतं. तर गिरिजा म्हणू लागते, बाबा तुम्ही असं का म्हणताय. आपल्या मुलीचं लग्न होणार या भावनेनेच गिरिजाच्या वडिलांचे अश्रू दाटून आलेले असतात. तर आता गिरिजा आपले अश्रू बाजूला करते आणि अश्रू पुसतच आता बाबांना म्हणते, बाबा अहो ओळख करून द्यायची राहूनच गेली, ही सायली ताई. आता सायली म्हणते, काका नमस्कार करते हा. असं म्हणत सायली आता गिरिजाच्या वडिलांना नमस्कार करते. तर ते आशीर्वाद देत म्हणतात, सुखी राहा बाळा. तर त्यानंतर मोनू स्वतःच आपली ओळख करून देत म्हणतो, मी मोनू, तायडेचा छोटा भाऊ. तर आता सायली म्हणू लागते, हो का, मग मी तुझ्या तायडेची मोठी बहीण सायली ताई. तर आता मोनू म्हणतो, म्हणजे दोन दोन ताई झाले, तर ताई आणि तायडे. असं म्हणत आता सर्वच जण हसू लागतात. तर आता गिरिजाचे वडील गिरिजाला म्हणतात, अरे देवा, ज्याच्यासाठी आलो ते राहूनच गेलं. असं म्हणत आता ते खूप रडत असतात. गिरिजा म्हणते, काय झाले बाबा. तर आता गिरिजाचे वडील गिरिजाला म्हणतात, गिरिजा हे घे तुझ्या लहानपणीच्या आठवणी, तुझा हा लहानपणीचा फ्रॉक आजही तो मला आठवतो आणि आजही तो मी जपून ठेवला आहे. आणि हे तुझे कानातले. गिरिजा, ह्या सगळ्या काही तुझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत आणि या गरीब बापाकडे एवढंच आहे ग तुला देण्यासाठी. आता हे सगळं काही बोलत असताना इकडे सायलीलाही खूप वाईट वाटत असतं. तर गिरिजा आपल्या बाबांना म्हणू लागते, बाबा काहीतरीच काय बोलताय. अहो आज आईचा स्पर्श ज्या वस्तूंना आहे त्या वस्तू माझ्यासोबत असणार आहेत आणि हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे बाबा. अजून मला काहीच नको आहे. तुम्ही माझ्यासोबत असणं आणि माझ्या आठवणी, आईच्या स्पर्शाच्या आठवणी माझ्यासोबत असणं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि या व्यतिरिक्त मला खरंच काही नको आहे. तर दुसरीकडे हे सर्व दृश्य प्रिया, उर्वशी आणि सावी पाहत असतात. आता उर्वशी प्रियाला ओळख करून देत म्हणते, हाच तो सावीचा बाप आणि तिचा तो लहान भाऊ आणि यांच्यासाठी ही गिरिजा काही करायला तयार होईल आणि हीच लोक आपल्याला गिरिजाला गायब करण्यासाठी मदत करतील आणि हेच उपयोगी पडतील. तर आता प्रिया उर्वशीला म्हणू लागते, पहिली गोष्ट म्हणजे हे दोघेही उद्या इथे हळदीला येणार नाहीत याची व्यवस्था करायला हवी. तर उर्वशी म्हणू लागते, त्याची काळजी करू नकोस, ते सगळं काही माझी माणसं व्यवस्थित करतील. परंतु पुढे काय. तर पुढचा प्लॅन सांगत प्रिया म्हणते, माझे बाबा अजून कसे आले नाहीत. म्हणून ती गिरिजा अस्वस्थ होईल, उदास होईल, तिचं टेन्शन वाढेल आणि तिचं ते टेन्शन आपल्याला अजून वाढवायचं आहे. तर सावी प्रियाला प्रश्न करत म्हणते, पण ते कसं वाढवायचं. तर प्रिया म्हणू लागते, कोणाकडे तरी निरोप पाठवायचा की तुझ्या वडिलांना बरं नाहीये, त्यांची तब्येत बिघडली आहे. आणि हे ज्यावेळी गिरिजाला कळेल त्यावेळी साहजिकच तिला तिच्या वडिलांची काळजी वाटेल आणि तिचा जीव कासावीस होईल आणि मग मात्र धावत पळत आपल्या वडिलांसाठी ती इथून निघून जाईल आणि हळदीमध्ये गिरिजा असणारही नाही. तर सावी पुढे म्हणते, म्हणजेच एकदा का ही गिरिजा इथून निघून गेली की परत ती इथे येणारच नाही, राईट. तर आता प्रिया म्हणू लागते, अगदी बरोबर, कारण मी जसा प्लॅन आखलाय तसंच सर्व काही घडलं तर ही गिरिजा हळदीतच काय लग्नातही येऊ शकणार नाही.
तर सावी म्हणते, पण हे सगळं काही माझ्या रुद्राची उष्टी हळद तिला लागण्या अगोदरच करावं लागेल. तर उर्वशी म्हणते, त्याची काळजी तू करू नकोस, कारण माझ्याकडे तसा एक जबरदस्त प्लॅन आहे. असं म्हणत आता उर्वशीने गिरिजाला अडकवण्यासाठी, तिला घराबाहेर काढण्यासाठी प्लॅन आखलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिपत शिकरे आबासाहेबांना म्हणजे नागेश्वर यांना म्हणू लागतात, आज तर मी दोनदा सुटलो आहे. दोनदा अडकलो असतो, पण दोनदाही सुटलो आहे. आज तर तो अर्जुन खोलीत येणारच होता, परंतु रुद्रामुळे मी वाचलो आहे. मला तर काही कळतच नाहीये की माझी सुटका कधी होणार आहे. तर आता आबासाहेब म्हणू लागतात, जाऊ देत ना, तुम्ही वाचलाय ना, मग आता का विचार करताय? कोणालाही तुम्ही सापडणार नाही. फक्त एवढंच की या खोलीतून कुठेही बाहेर पडू नका. तर महिपत शिकरे म्हणतात, कोर्ट नाही, कचेरी नाही, पण जेल मात्र आहे माझ्या नशिबात. असं म्हणत महिपत शिकरेंची खूप चिडचिड होत असते. तर आबासाहेब महिपत शिकरेंना म्हणतात, महिपत शेठ, अहो तुमची सगळी काही व्यवस्था आम्ही चोख पद्धतीने करणार आहोत, मग कशाला काळजी करताय? तर त्यानंतर आता महिपत शिकरे नागेश्वर यांना म्हणू लागतात, नागेश्वर शेठ, मला एक सांगा, तुमची इमेज ढासळली म्हणून तुम्ही त्या गरीब दीड दमडीच्या मुलीला सून करून घ्यायला तयार झालात. असो, तुम्ही तुमच्या इमेज जपण्यासाठी हे सगळं काही करताय, परंतु अशा गरीब मुलीला तुम्ही सून करून घेताय, ही गोष्ट काही आपल्याला पचलेली नाही. तर आता नागेश्वर महिपत शिकरेंना म्हणू लागतात, कशाला पचवायचं मग, 6 महिने चगळायचं आणि मग. असं म्हणत आबासाहेब शांतच होतात. तर महिपत शिकरे म्हणतात, मग म्हणजे नक्की काय ठरवलंय तुम्ही? तर आबासाहेब आता महिपत शिकरेंना म्हणतात, आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा, असं गाणं गातच ते त्यांचा प्लॅन आता महिपत शिकरेंपर्यंत पोहोचवतात आणि म्हणू लागतात, 6 महिन्याचा करार केलाय मी त्या पोरीसोबत. तर आता महिपत शिकरे म्हणतात, म्हणजे 6 महिन्यानंतर हा नाग त्या पोरीला डसणार. तर आता आबासाहेब आणि महिपत शिकरे मोठमोठ्याने हसू लागतात. तर आबासाहेब महिपत शिकरेंना म्हणतात, म्हणूनच तर आपण मित्र आहोत, म्हणजे एका नागात किती विष असतं हे दुसऱ्या नागालाच माहीत असू शकतं. आता महिपत शिकरे म्हणतात, अगदी खरं आहे. तर त्यानंतर नागेश्वर आबासाहेब म्हणू लागतात, आणि हो महिपत शेठ, तुमची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. हे मागचं कपाट आहे ना, ते भरलेलं आहे, काळजी करू नका आणि निवांत राहा. असं म्हणत आता आबासाहेब तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, गिरिजाचे वडील गिरिजाच्या हातामध्ये आठवणींचं गाठोडं देतात आणि म्हणू लागतात, गिरिजा बाळा, हे आजच देण्यासाठी आलो, कारण उद्या गडबडीमध्ये विसरून गेलो असतो. हे तुझ्याजवळ कायम जपून ठेव. गिरिजा म्हणते, हो बाबा, या आठवणी माझ्यासोबत कायम असतील, नका काळजी करू. तर त्यानंतर आता भरलेल्या डोळ्यांनी बाबा आपल्या मुलीकडे पाहतात आणि म्हणू लागतात, गिरिजा बाळा, उद्या तुझी हळद आहे ना. हे शब्द बोलत असताना त्यांचे डोळे पाणावतात, त्यांचे डोळे भरून आलेले असतात. ते म्हणू लागतात, गिरिजा बाळा, मला माफ कर, परंतु उद्या तुला हळद लावण्यासाठी तुझ्या माहेरचं एकही बाई माणूस नाही आहे ग, खरंच मला माफ कर. गिरिजा म्हणू लागते, बाबा असं का म्हणताय, अहो सायलीताई आहे ना. तर आता सायली म्हणते, हो काका, काळजी करू नका, माझा नवरा जरी नवऱ्या मुलाच्या पक्षात असला तरीसुद्धा मी तुमच्याच बाजूने आहे, त्यामुळे गिरिजाची तुम्ही अजिबातच काळजी करू नका. तर मोनू म्हणतो, बाबा आपण इथेच राहूयात का? तर आता बाबा मोनूला म्हणतात, असं का म्हणतोयस तू? तर आता मोनू म्हणू लागतो, नाही म्हणजे तुम्ही जाऊया म्हणताय आणि इथेच आहात म्हणूनच म्हटलं. तर आता गिरिजाचे वडील म्हणतात, नाही नाही, आता आपल्याला निघायला हवं. गिरिजा म्हणते, बाबा मी येते तुम्हाला सोडायला. तर सायली गिरिजाला म्हणते, नाही नको गिरिजा, तुझ्या हातावर मेहंदी लागली आहे ना, तू आता बाहेर नको जाऊस, मी सोडलं तर चालेल ना? काका, तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलीने सोडलं तर चालेल ना? काका म्हणतात, असं का म्हणतेस तू, काहीच हरकत नाही. असं म्हणत आता सायली काकांना सोडण्यासाठी बाहेर जाते. तर इकडे गिरिजा तिच्या लहानपणीच्या वस्तू पुन्हा एकदा उराशी कवटाळत ती त्या वस्तू रूममध्ये घेऊन येते. आता गिरिजा त्या पिशवीतील त्या वस्तू बाहेर काढते आणि तो तिचा लहानपणीचा फ्रॉक पाहते. तिच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. आता गिरिजा ज्यावेळी पिशवीतून फ्रॉक बाहेर काढत असते त्याचवेळी कानातल्यांची पुडी आता खाली पडलेली असते. गिरिजाचं लक्ष जातो. आता गिरिजा तो कागद उचलते आणि खोलून पाहते तर त्यामध्ये 2 घुंगरू असतात. आता ते घुंगरू गिरिजाच्या लहानपणी झालेल्या त्या एका आठवणीमधीलच असतात आणि म्हणूनच गिरिजाला ते सर्व प्रसंग आठवतात. गिरिजाला त्रास होऊ लागतो. सतत छकुली छकुली अशी हाक आपल्याला कोणीतरी मारत आहे असे भास गिरिजाला होऊ लागतात. गिरिजा इकडे तिकडे पाहते परंतु आजूबाजूला कोणीच नसतं, परंतु छकुली ही हाक मात्र तिला सतावत असते. आता या सगळ्यामुळे गिरिजा चक्कर येऊन तिथेच कोसळते आणि त्याचवेळी सायली आणि वासंती काकू गिरिजाच्या रूमच्या दिशेने येतात
आता ज्यावेळी दरवाजा उघडून पाहतात त्यावेळी गिरिजा ही बेडवर कोसळलेली असते. आता गिरिजाची ती अवस्था पाहून सायली आणि वासंती काकू पूर्णपणे घाबरून जातात. वासंती काकू आता गिरिजाला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. वासंती काकू म्हणू लागतात, गिरिजा बाळा उठ ना, तुला कसला त्रास होतोय का? सायली म्हणते, काय झालंय काकू? गिरिजा अशी अचानक पडली आहे? तर आता वासंती काकू सायलीला म्हणतात, सायली बाळा अगं काहीच माहीत नाही आणि या अगोदर तिला असं कधी झालंय असेल असं मला तरी वाटत नाहीये आणि गिरिजाने त्याबद्दल आम्हाला काहीच सांगितलं नाहीये. ही अचानकच अशी कोसळली आहे. आता वासंती काकू गिरिजाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काही केल्या गिरिजा काही शुद्धीवर येत नाही आणि म्हणूनच वासंती काकू सायलीला म्हणतात, सायली बाळा तू इथे थांबशील का? मी पाणी घेऊन येते. असं म्हणत आता वासंती काकू पाणी आणण्यासाठी जातात. तर इकडे सायली गिरिजाला आवाज देऊ लागते, तिचे हात चोळू लागते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते. हळूहळू गिरिजा शुद्धीवर येते, परंतु ती मात्र कुठल्या तरी विचारांमध्ये हरवून गेलेली असते. सायली गिरिजाला विचारते, काय झालंय गिरिजा? या सगळ्याचं तू टेन्शन घेतलंयस का? अगं असं टेन्शन नको घेऊस आणि स्वतःला त्रासही करून घेऊ नकोस. गिरिजा म्हणते, सायली ताई मी टेन्शन नाही घेतलंय किंवा मी त्रासही करून घेत नाहीये, परंतु ज्या दिवशी मी या घरात आली तेव्हापासून माझ्या बाबतीत हे दुसऱ्यांदा घडलं आहे. आता गिरिजाला ते प्रसंग आठवतात, ज्यावेळी गिरिजाने या सामर्थ्यवाड्यामध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलेलं असतं. त्यावेळी तिच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं ते सगळं काही तिला आठवत असतं. ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर असतं. गिरीजा घडलेला सर्व प्रसंग सायलीला सांगत म्हणते, ज्यावेळी मी या वाड्यात पहिल्यांदा पाऊल टाकलं त्यावेळी आधी कोणीतरी बाळाला झोपवत असताना अंगाई म्हणत असतानाचा भास मला झाला आणि आता कोणीतरी बाई मला हाक मारत आहे असा मला भास झाला. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सायलीलाही धक्का बसतो. सायली विचारते, कोण बाई? आता गिरिजा म्हणू लागते, माहीत नाही ग ताई, अगं कोणीतरी बाई आपल्या लहान मुलांना आवाज देतात तसंच वाटत होतं, म्हणजे छकुली छकुली अशी हाक माझ्या कानी ऐकू येत होती. आता सायली विचारते, ही छकुली कोण आहे? तर आता गिरिजा म्हणू लागते, माहीत नाही ग ताई, कोण छकुली आहे याबद्दल मला खरंच काही माहीत नाही, परंतु या सगळ्या घटनांमुळे मला मात्र त्रास होत असतो. असं म्हणत आता गिरिजा तिच्या हातातील घुंगरू सायलीला दाखवते आणि म्हणू लागते, या घुंगरूंचा या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे असंच मला वाटतंय. आता गिरिजाला पुन्हा एकदा त्या जुन्या गोष्टी आठवत असतात. सगळं काही अदृश्य तिच्या डोळ्यासमोर असतं आणि या सगळ्यामुळे गिरिजा अस्वस्थ होते, तिला त्रास होत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, आता वासंती काकू आईसाहेब धावत धावत रुद्रकडे येतात. तर आता रुद्र विचारतो, काय झाले आईसाहेब? तर आता वासंती काकू रुद्रला म्हणू लागतात, रुद्र पटकन चल, गिरिजाला चक्कर आली आहे. आता हे ऐकल्यानंतर रुद्रला धक्काच बसतो. रुद्र आणि अर्जुन धावत पळत गिरिजाच्या रूमच्या दिशेने येतात. आता आईसाहेब पाणी घेऊन येतात. तर रुद्र धावत पळत गिरिजाजवळ येतो आणि विचारतो, गिरिजा तुम्हाला बरं वाटतंय ना? काय झालंय गिरिजा? गिरिजा म्हणते, काही नाही, थोडी चक्कर आली होती. आता गिरिजाला सर्वजण सावरतात. आता आईसाहेब गिरिजाला पाणी देण्यासाठी सायलीकडे पाणी देतात. सायली गिरिजाला पाणी देते. तर त्यानंतर आता आईसाहेब गिरिजाला विचारतात, गिरिजा बाळा काय झालंय? तू लग्नाचं टेन्शन घेतलंयस का? बाळा मला माहीत आहे, लग्न म्हटलं की प्रत्येक मुलीला टेन्शन येणारच. खरं तर हे मुलींसाठी अग्निदिव्य असतं. प्रत्येक मुलीला या अग्निदिव्यातून जावंच लागतं. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं. पण गिरिजा तू काळजी करू नकोस, कारण तू इथे एकटी नाही आहेस. मी तुझ्यासोबत आहे आणि मी तुझ्यासोबत कायम असेन. आणि हो, तुझ्यात जे काही बदल होणार आहेत ना ते चांगलेच बदल होणार आहेत, त्यामुळे अजिबातच काळजी करायची नाही. तर रुद्र आता गिरिजाला म्हणू लागतो, आईसाहेब अगदी बरोबर बोलत आहेत. गिरिजा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आम्ही सर्वच जण तुमच्यासोबत आहोत. आता आईसाहेब आणि रुद्र यांचं बोलणं ऐकल्यानंतर सायली गिरिजाला म्हणते, गिरिजा अगं तुझा होणारा नवरा आणि होणाऱ्या सासूबाई तुला एवढंच सांभाळून घेत आहेत, तुला धीर देत आहेत, मग तुला आणखीन काय हवंय? अगं काळजी करायचं कारणच नाही. तर आईसाहेब आता सायलीला म्हणतात, सायली अगं तिला माहीत आहे, लग्नानंतर मी जरी सासू असली आणि ती जरी माझ्यासाठी सून असली तरीसुद्धा आम्हा दोघींचं नातं हे मायलेकीसारखंच असणार आहे. हो ना गिरिजा? आता गिरिजा होकार देते. तर त्यानंतर सायली म्हणू लागते, बरं आता तिला आराम करू द्यात, कारण उद्या हळदीची दगदगी असणारच आहे. तर आता रुद्र म्हणू लागतो की हो. असं म्हणत रुद्र, अर्जुन आणि वासंती काकू तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन रुद्राचं कौतुक करत म्हणतो, खरंच मला तुझा अभिमानही वाटतो आणि खरंच तू खूप लकी आहेस. बघ तुला एवढी चांगली मुलगी मिळाली आहे. तर रुद्र म्हणू लागतो, हो ना, खरंच मी नशीबवान आहे, कारण माझं जिच्यावर प्रेम आहे तीच माझ्या आयुष्यात येणार आहे.
मी जिच्यावर प्रेम केलं तिच्यासोबत माझं लग्न होणार आहे. तर आता अर्जुन रुद्रला म्हणतो की हो, तू जिच्यावर प्रेम केलेस तिच्यासोबत तुझं लग्न होतंय हे तर तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहेच. परंतु खरं सांगायचं तर गिरिजा खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि अशी मुलगी तुला तुझी आयुष्यभरासाठी साथीदार म्हणून मिळत आहे. रुद्र पण एक विचारू का, खरंच गिरिजा हे सगळं काही मनापासून करतेय का? म्हणजे ह्या लग्नासाठी तिने अगदी खरंच मनापासून होकार दिलाय का, की काही वेगळं कारण तर नाही आहे ना? तर रुद्र आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला प्रश्न करत म्हणतो, का रे तू असं का म्हणतोयस आणि तुला असं का वाटतंय? तुला असं काही वाटतंय का की गिरिजा तुम्हाला काही म्हणाले आहेत का? तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं काही गिरिजा म्हणालेली नाही आहे. आता या दोघांच्या गप्पा चालू असतात. त्याचवेळी आबासाहेब जेवणाचं ताट घेऊन जात असतात आणि हे दृश्य रुद्रने पाहिलेलं असतं. आता रुद्र आबासाहेबांना आवाज येत म्हणतो, आबासाहेब. आता ते थोडे दचकतात आणि रुद्राला विचारतात, काय रे तुम्ही काय करता इथे? तर रुद्र म्हणू लागतो, काही नाही, आमच्या गप्पा चालू आहेत. परंतु आबासाहेब हे काय, तुम्ही कोणासाठी जेवण घेऊन जात आहात? आता मात्र आबासाहेबांना काय बोलावं काहीच कळत नाही. तर आता रुद्राचा हा प्रश्न मात्र आबासाहेब ऐकून शांतच होतात. तर अर्जुन म्हणतो, हो ना, तुम्ही कोणासाठी तरी जेवण घेऊन जात आहात म्हणजे ती व्यक्ती खरंच स्पेशल असेल ना? तर आता आबासाहेब म्हणतात, हो ना, आम्ही राजकारणातली माणसं, मग कधी खासदार आमदार येतच असतात, मग त्यांचा पाहुणचार नको का करायला? म्हणूनच मी स्वतःहूनच घेऊन जात आहे. तर रुद्र म्हणू लागतो, परंतु आबासाहेब, अहो तुमचे पाहुणे आले आहेत आणि तुम्ही असं स्वतःहून जेवण घेऊन जाणं बरोबर दिसत नाही. तुम्ही माझ्याकडे द्या, मी घेऊन जातो. तर अर्जुन म्हणतो, हो, अगदी बरोबर आहे रुद्र तुझं, कारण आबासाहेब असं जेवणाचं ताट घेऊन जाणं योग्य वाटत नाही, त्यापेक्षा आपणच जाऊ. तर आबासाहेब म्हणतात, नाही नको. अरे रुद्र, मी तुला सांगणं योग्य वाटतंय का? अरे तुझं उद्या लग्न आहे, तू नवरदेव आहेस आणि नवरदेवालाच असं काम सांगायचं का? नाही नाही, नवरदेवाने काही काम करायची काहीच गरज नाही आहे. आणि हो वकील साहेब, तुम्ही आमच्या मुलाची मदत करा, नवरदेवाला खूप छान तयार करा. तुमचं चालू द्या, मी येतोच, असं म्हणत आता आबासाहेब जेवणाचं ताट घेऊन तिथून निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षीला डिनरसाठी आता सचिन रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलेला असतो. तर सचिन म्हणतो, खरंच किती छान जेवण होतं ना? आणि हो, मी तुला सॅम सांगायचं राहूनच गेलं, इथे मी एकदा ट्राय केलं होतं, ब्राउनी चॉकलेट विथ आईस्क्रीम. आपण पुन्हा एकदा ऑर्डर करूयात का? तर आता साक्षी खूप अस्वस्थ असते. साक्षी सचिनला म्हणू लागते, सचिन तुला खरंच सांगू का, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. सचिन विचारतो, सॅम काय झालंय, कसलं टेन्शन आलंय? तर आता साक्षी म्हणू लागते, सॅम, अरे मी अण्णांना किती वेळा फोन करण्याचा प्रयत्न करत आहे, मेसेज करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अण्णा काहीच रिप्लाय देत नाही आहेत. ते कुठे गेलेत, कसे असतील, मला काहीच माहीत नाही आहे. मला त्यांची काळजी वाटत आहे. तर सचिन म्हणू लागतो, सॅम तू काळजी करू नकोस, मला सांग, अण्णांच्या काही मित्रांचे किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे तुझ्याकडे नंबर असतीलच ना? मग त्यांना फोन करून बघ, कदाचित त्यांना काहीतरी माहीत असू शकतं, कदाचित ते त्यांच्याकडेही गेले असतील ना? मग त्यांच्याकडून तुला नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. त्यांना फोन केल्यानंतर तुला काहीतरी क्ल्यू मिळेल ना? बघ ना तू एकदा प्रयत्न करून. आता साक्षी मात्र काहीच बोलत नसते. तर आता सचिन म्हणू लागतो, बरं सॅम, तुला अजून काही इथे खायचं नाही आहे ना? मग आपण इथून निघूयात का? तर साक्षी सचिनला म्हणते, हो, निघालो तर बरंच होईल. तर आता सचिन बिल मागवून घेतो. साक्षी खूप अस्वस्थ असते, परंतु सचिनच्या समोर ती फक्त हसण्याचं नाटक करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वांची नजर चुकून आबासाहेब आता महिपत शिकरेंसाठी जेवण घेऊन जात असतात. परंतु आबासाहेब प्रियाच्या नजरेतून काही सुटत नाहीत. आता प्रिया आबासाहेबांना पाहते आणि त्यांच्या मागावर असते. आता आबासाहेब त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर प्रिया इकडे मनाशीच म्हणते, घरात एवढे नोकर असताना हा माणूस स्वतःच्या हाताने कोणासाठी जेवण घेऊन जात असेल? काहीतरी नक्कीच गडबड असेल. हा एवढा कोण माणूस आहे की ज्याच्यासाठी हा माणूस स्वतःहून जेवण घेऊन जात आहे? चला, पाहावंच लागेल, कारण कसं आहे ना, शोधल्याशिवाय काही सापडत नाही, असं म्हणत प्रिया आता तो शोध घेण्यासाठी पाऊल टाकणार. परंतु त्याचवेळी अर्जुन प्रियाला आवाज देत म्हणतो, ओ मॅडम. आता मात्र प्रिया तिथेच थांबते आणि मागे येऊन पाहते तर सायली अर्जुन त्या ठिकाणी आलेले असतात. आता अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो, ओ मॅडम, अहो कुठे फिरताय एवढ्या रात्री? अहो गाव अनोळखी आहे आणि हा गाव तुमच्यासाठी नवीन आहे, मग अशा नवीन ठिकाणी रात्री अपरात्री असं एकट्याने फिरायचं नसतं. आता अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रिया खूप चिडते आणि अर्जुनला म्हणते, तुला काय करायचं आहे रे? मी कुठे जाते, काय करते, याच्याशी तुमचं काय देणं घेणं आहे? आणि या सगळ्याचं तुम्हाला काय करायचं आहे? तर सायली म्हणते, खरं तर बरंच काही करायचं आहे प्रिया, परंतु सध्या तरी एकच गोष्ट लक्षात ठेव. तर आता प्रिया म्हणते, काय?
तुमच्याकडे दुसरं काही कामच नाही आहे का? तर अर्जुन म्हणतो नाही, तुझ्यावर लक्ष तर ठेवावाच लागेल, कारण कुठल्याही क्षणी तू काहीही करू शकतेस. तर आता सायली प्रियाला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या उर्वशी आत्या आणि सावीच्या नादी लागून जर काही करण्याचा प्रयत्न केलास आणि या लग्नात मोडता आणण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ आमच्याशी आहे हे विसरू नकोस. तर प्रिया म्हणते, चला, नेहमीप्रमाणे आपण दोघी एकमेकांच्या विरोधात उभे आहोत. पण आता बघूयात यात नक्की कोण जिंकताय. यात तुम्ही जिंकताय की आम्ही? असं म्हणत आता प्रिया तिथून निघून जात असते. सायली प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याचवेळी अर्जुन सायलीला थांबवतो आणि म्हणू लागतो, बायको नको. आता प्रिया तिथून निघून जाते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको रिलॅक्स. तर सायली म्हणते, तुम्हाला माहीत आहे ना ही कशी आहे? तर अर्जुन म्हणतो की हो, आपल्याला माहीत आहे ही कशी आहे आणि ही काय करू शकते. परंतु तुलाही माहीत आहे ना, आपण हिचे प्रत्येक प्लॅन पाडून हाणतो. आता अर्जुनला मराठी काही नीट बोलता येत नसतं आणि म्हणूनच सायली अर्जुनवर हसू लागते. आता सायली हसतच अर्जुनला विचारते, हाणून पाडलेत असं म्हणायचंय का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हां हां, तेच तेच. सायली म्हणते, बरं. तर अर्जुन म्हणतो, परंतु काही झालं ना तरी बायको, एक गोष्ट मात्र खरी आहे की आपण गिरिजा आणि रुद्रच्या लग्नात कोणतंही विघ्न येऊ द्यायचं नाही. त्यांचं लग्न हे निर्विघ्नपणेच पार पडलं पाहिजे आणि त्यासाठी आपण त्यांच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आता नागराज काकांना फोन करते. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, बोल, काय घडतंय तुळजापुरात? तर प्रिया म्हणू लागते, ते सोडावं, मला ना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मला महिपतचा सुगावा लागला आहे. आता हे ऐकल्यानंतर नागराज काकांना धक्काच बसतो. नागराज काका म्हणतात, काय? अगं मग तो कुठे आहे? तर प्रिया म्हणू लागते, सुगावा लागला असं म्हणाले मी, सापडला असं नाही म्हणाले, परंतु मी त्याला शोधून काढणारच आणि मला पूर्ण खात्री आहे तो इथेच कुठेतरी आहे. तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात, मी एक काम करतो, मी लगेच तुळजापूरला यायला निघतो. तर प्रिया म्हणते, नाही नको, तुम्ही नका इथे येऊ. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, अगं मी जर तिथे आलो तर तुला मदतच होईल ना? तर प्रिया म्हणते, या आणि सायली अर्जुनलाही भेटा, कारण तेही इथे आहेत. तर नागराज आता प्रियाला म्हणू लागतो, नाही, नको नको, तूच शोध. असं म्हणत आता प्रिया फोन ठेवते. तर दुसरीकडे नागराज काका ज्या रेस्टॉरंटच्या बाहेर उभे असतात त्याच रेस्टॉरंटमध्ये सचिन आणि साक्षी आलेले असतात. आता सचिन ज्यावेळी बाहेर येऊन उभा राहतो त्यावेळी नागराज काकांचं लक्ष सचिनकडे पडतो आणि ते मनाशीच म्हणतात, सचिन इथे काय करतोय? आणि म्हणूनच ते सचिनशी बोलण्यासाठी पुढे येणार, परंतु त्याचवेळी साक्षी येताना त्यांना दिसते आणि म्हणूनच नागराज काका हे सगळं काही लपूनच पाहत असतात. आता सचिन आणि साक्षी बोलत असतात. तर आता हे सगळं काही पाहून नागराज काका मनाशीच म्हणतात, सचिन आणि साक्षी हे दोघेही एकमेकांना ओळखतात. तर त्यानंतर सचिन आता साक्षीच्या गळ्यात हात ठेवत तिला जवळ घेत ते दोघंही तिथून निघून जातात आणि हे सर्व दृश्य आता नागराज काकांनी पाहिलेलं असतं. आता सचिन आणि साक्षी तिथून निघून जातात. नागराज काका विचार करत म्हणतात, ही नक्की काय गडबड आहे? आता नागराज काकांना मात्र काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणू लागते, आपल्या लग्नाच्या वेळी असंच सगळं काही घडलं होतं. अर्जुन म्हणतो, हो, अगदी खरं आहे आणि म्हणूनच आपल्याला चांगलाच एक्सपिरियन्स आहे. आपल्या अनुभवानुसार आपण आता या दोघांच्या लग्नात असं काही विघ्न येऊ द्यायचं नाही, काही या लग्नात घडू द्यायचं नाही. तर सायली म्हणते, अगदी माझ्या मनातलं बोललात. तर अर्जुन म्हणतो, हो, कारण मी तुझा नवरा आहे, त्यामुळे तुझ्या मनात काय चालू असतं हे मला अगदी बरोबर माहीत आहे. परंतु कसं आहे ना, माझ्या मनात काय चालू आहे हे मात्र माझ्या बायकोला कधीच कळालेलं नाही. तर सायली म्हणते, हो का? मग तुमच्या मनात नक्की काय चालू आहे हे मलाही कळू देत. असं म्हणत आता सायली अर्जुनकडे पाहत असते. सायली अर्जुनला म्हणते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे त्याच्या डोळ्यातूनच कळत असतं आणि म्हणूनच मला तुमच्या डोळ्यात पाहू देत. असं म्हणत आता सायली अर्जुनच्या डोळ्यात पाहत असते. अर्जुन म्हणतो, बघ आणि ओळख. आता सायली आणि अर्जुन एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी रुद्र येतो आणि अर्जुनला आवाज देतो. दोघंही भानावर येतात. रुद्र म्हणतो, सॉरी हा, मी मध्येच असा अचानकच आलो, मी चुकीच्या वेळी आलो का? तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, असं काही नाही, तू चुकीच्या जस्ट अगोदर आला आहेस. तर आता रुद्र म्हणतो, मग ठीक आहे, मी नंतरच येतो. असं म्हणत रुद्र तिथून निघून जात असतो. अर्जुन म्हणतो, नाही नाही, थांब. तर आता रुद्र विचारतो, पक्का? तर अर्जुन म्हणतो, हो, खरंच सांगतोय, थांब ना तू. असं म्हणत आता अर्जुन रुद्रला तिथे थांबवून घेतो. तर आता सायली रुद्रला विचारते, बरं गिरिजा कशी आहे आता? तर रुद्र म्हणू लागतो, आता त्या ठीक आहेत, आता शांत झोपल्या आहेत. तर रुद्रला आता अर्जुन म्हणू लागतो, रुद्र कसं असतं ना, बायका नेहमी शांतच झोपतात, परंतु लग्नानंतर झोप उडवतात ती आपली. आता सायली अर्जुनकडे रागाने पाहत असते.
तर आता सायलीची चांगलीच अर्जुनला भीती असते. अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी असं काही म्हणत नाही आहे, म्हणजे आमच्यावर तशी जबाबदारी असते ना. तर सायली म्हणते, हो का, आम्हाला कुठली जबाबदारी नसते का? तर आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला ऑप्शन असतात ना, परंतु आम्हाला काही ऑप्शन नसतात. सायली म्हणते, बघा हा, तुम्ही काय बोलताय? आता त्या दोघांची मस्करीतच भांडणं चालू होतात. रुद्र म्हणतो, थांबा, अहो सायली, तुम्ही तरी तलवार काढू नका, आमचं लग्न आहे, तुम्ही भांडू नका, तुम्ही दोघंही शांत राहा. असं म्हणत आता रुद्र त्या दोघांनाही शांत करतो. तर अर्जुन रुद्राला म्हणतो, हे भांडण नाही आहे, हा मसाला तडका असं काहीतरी आहे. रुद्र म्हणतो, म्हणजे? तर अर्जुन म्हणतो, लग्नानंतर गोड खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, मग थोडं असं झणझणीत तिखट काहीतरी पाहिजेच ना. तर सायली म्हणते की हो, संसाराचं ताटही असं आंबट तिखट गोड अशा सगळ्या पदार्थांनी म्हणजेच सगळ्या गुणांनी भरलेलं असायला हवं. तर आता रुद्र म्हणतो, तसं सागर संगीत ताट रेडी आहे. तर आता अर्जुन विचारतो, म्हणजे? तर रुद्र म्हणू लागतो, जेवण रेडी आहे, चला जेवणासाठी. असं म्हणत आता रुद्र सायली अर्जुनला जेवणासाठी घेऊन जातो. तर दुसऱ्या दिवशी सामर्थ्यवाड्यामध्ये हळदीची अगदी जय्यत तयारी केलेली असते. सायली आता गिरिजाला छान पद्धतीने तयार करते आणि हळदीसाठी घेऊन येते. आता हळदीसाठी सर्वच जण जमलेले असतात. इकडे सावीचा मात्र चांगला चेहरा उतरलेला असतो. तर गिरिजासुद्धा उदास असते. सायली आता गिरिजाला तिच्या चेहऱ्यावर स्माईल आणायला सांगते. तर त्याचवेळी आता तिथे अर्जुन रुद्रालाही तयार करून घेऊन येतो. आता रुद्र आल्यानंतर गिरिजाकडे अगदी प्रेमानेच पाहत असतो. गिरिजा मात्र शांत खाली मान घालून बसून असते. तर इकडे उर्वशी आत्या म्हणू लागतात, काहीही झालं तरी गिरिजाला रुद्राची उष्टी हळद लागायला नको. आता दोघंही प्लॅन करत असतात. तर इकडे सावी आणि रुद्र एकमेकांकडे पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रुद्रला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरुवात होतो, परंतु काहीही झालं तरी ही हळद गिरिजाला लागायला नको आणि म्हणूनच उर्वशी आत्याने एक प्लॅन केलेला असतो. आता त्या प्लॅनप्रमाणे वाड्यात आग लागते आणि हळदीचा कार्यक्रम अर्धवट तिथेच राहतो. तर आता प्रिया हळद जमिनीवर ओतते आणि म्हणू लागते, हळदीचा कार्यक्रम इथेच संपला. तर नंतर संगीतच्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. आता संगीत सोहळ्याला प्रिया आणि सावीचा पहिला परफॉर्मन्स होतो आणि त्यानंतर गिरिजा आणि रुद्र आणि त्यानंतरचा परफॉर्मन्स असतो तो म्हणजे सायली अर्जुनचा. संगीत सोहळा अगदी उत्तमरित्या पार पडला जातो. तर त्यानंतर आता सायली आणि अर्जुन घराबाहेर असतात आणि त्याचवेळी महिपत शिखरे सामर्थ्यवाड्याच्या वरच्या रूममध्ये खिडकीजवळ असतात. आता सायली अर्जुन ज्यावेळी मागे वळून पाहतात तर त्यावेळी त्या ठिकाणी महिपत शिखरे असतात. आता महिपत शिखरे सायली अर्जुनला दिसतील का आणि महिपत शिखरेंना पकडण्यामध्ये सायली अर्जुनला यश मिळेल का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.